डेरिव्हेटिव्हज. हॅलोजन डेरिव्हेटिव्हज मध्ये पाठीमागच्या तासाला केमिकल रिएक्शन्स, केमिकल रिएक्शन मध्ये आपण पहिली रिएक्शन बघितली होती सबस्टिट्यूशन रिएक्शन. कशाला म्हणलं होतं सबस्टिट्यूशन? रिएक्शन इन व्हिच atom or group of atom is substituted by another atom or group of atom is called a substitution reaction. Substitution reaction मध्ये आपण पहिली रिएक्शन बघितली होती हायड्रोलिसिस किंवा त्याच रिएक्शनला म्हणलो होतो आपण फॉर्मेशन ऑफ अल्कोहोल. दुसरी रिएक्शन विथ मॉइस्ट सिल्वर ऑक्साइड किंवा त्याच रिएक्शनला म्हणलो होतो आपण फॉर्मेशन ऑफ अल्कोहोल. आणि पाठीमागच्या तासाला तिसरी रिएक्शन बघितली आपण फॉर्मेशन ऑफ अल्किल सायनाइड किंवा अल्केन नायट्राइड. आता पुढची चौथी सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे फॉर्मेशन ऑफ अल्किल आयसोसायनाइड. म्हणजे आपल्याला याच्यामध्ये RX याचं रूपांतर कशात करायचं आहे RNC. NC म्हणजे आयसोसायनाइड. आता कसं रूपांतर करायचं? अल्किल हॅलाइड RX म्हणजे काय अल्किल हॅलाइड. या अल्किल हॅलाइडला सिल्वर सायनाइड बरोबर हिट करायचं. सिल्वर सायनाइड, सिल्वर सायनाइड बरोबर जर आपण हिट केलं तर हा हॅलोजन आणि हा सिल्वर एकत्र येतं AgX म्हणजे सिल्वर हॅलाइड. आणि हा जो Cn आहे तो या R ग्रुपला जोडला जातो. परंतु जोडताना काय करायचं? Cn ग्रुप हा नायट्रोजनला जोडायचा म्हणून RNC. RNC म्हणजे काय अल्किल आयसोसायनाइड. अल्किल आयसोसायनाइड म्हणजे काय झालं? अल्किल हॅलाइडचं रूपांतर कशात झालं? अल्किल आयसोसायनाइड मध्ये. म्हणजे काय झालं? X च्या जागी कोण आला? Cn म्हणजे NC आणि NC च्या जागी कोण केला? X म्हणजे काय झालं? सबस्टिट्यूशन रिएक्शन. फॉर एक्झाम्पल जर आपण स्पेसिफिक एक्झाम्पल घेतले समजा CH3Br याचं नाव आहे मिथाइल ब्रोमाइड. मिथाइल ब्रोमाइड. या मिथाइल ब्रोमाइडला जर आपण सिल्वर सायनाइड बरोबर हिट केलं, सिल्वर सायनाइड हा ब्रोमीन आणि सिल्वर एकत्र येतात आणि आपल्याला तयार होतं सिल्वर ब्रोमाइड. AgBr म्हणजे काय सिल्वर ब्रोमाइड. आणि CH3 आणि Cn फक्त Cn ग्रुप जोडताना कशाला जोडायचा? नायट्रोजन. CH3NC त्याला म्हणायचं मिथाइल आयसोसायनाइड. मिथाइल आयसोसायनाइड ही चौथी सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे फॉर्मेशन ऑफ अल्किल आयसोसायनाइड. म्हणजे अल्किल हॅलाइडचं रूपांतर कशात झालं? अल्किल आयसोसायनाइड. ते करत असताना काय झालं? एकमेकांची जागा घेतली. एक ऍटम दुसऱ्या ऍटमची जागा घेतो, दुसरा ऍटम पहिल्या ऍटमची जागा घेतो. त्याला फॉर्मेशन ऑफ अल्किल आयसोसायनाइड. त्याच्यानंतर पाचवी रिएक्शन आहे फॉर्मेशन ऑफ प्रायमरी अमाइन. फॉर्मेशन ऑफ प्रायमरी अमाइन. फॉर्मेशन ऑफ प्रायमरी अमाइन. प्रायमरी अमाइन याच रिएक्शनला अमिनोलिसिस म्हटलं जातं. अमिनोलिसिस. आता प्रायमरी अमाइन म्हणजे ज्याच्यामध्ये NH2 फंक्शनल ग्रुप असतो तो असतो प्रायमरी अमाइन. RX अल्किल हॅलाइडचं रूपांतर कशात करायचं आपल्याला? RNH2 मध्ये. हा आहे प्रायमरी अमाइन. प्रायमरी अमाइन. आता कसं रूपांतर करायचं? तर अल्किल हॅलाइडला अल्कोहोलिक अमोनिया बरोबर हिट करायचं प्रेशरच्या सानिध्यात. जनरल रिएक्शन RX म्हणजे अल्किल हॅलाइड याला अल्कोहोलिक अमोनिया. अमोनियाचा फॉर्म्युला आहे NH3. आता तो लिहिताना मी HNH2 लिहितोय म्हणजे NH3 अल्कोहोलिक इन प्रेझेन्स ऑफ प्रेशर. कुणाच्या सानिध्यात? प्रेशरच्या. हा हॅलोजन आणि हा हायड्रोजन एकत्र येतं H आणि X HX म्हणजे हायड्रोजन हॅलाइड. H आणि X हायड्रोजन हॅलाइड. आणि या X च्या जागी कुठला ग्रुप जातो? NH2 आणि आपल्याला मिळतं RNH2.
RNH2 म्हणजे काय प्रायमरी अमाइन. म्हणजे काय झालं अल्किल हॅलाइडचं रूपांतर कशात झालं प्रायमरी अमाइन. आता अमिनोलिसिस का म्हणलं तर आपण ऍडिशन कशाची केली अमोनियाची. म्हणून या रिएक्शनला काय म्हणलंय अमिनोलिसिस. When alkyl halide is heated with alcoholic ammonia in presence of pressure it forms primary amine. For example जर आपण एक्झाम्पल घेतलं समजा CH3 CH2 Cl इथाइल क्लोराइड याला जर आपण अल्कोहोलिक अमोनिया बरोबर हीट केले कुणाच्या सानिध्यात प्रेशरच्या सानिध्यात हा क्लोरीन आणि हा हायड्रोजन एकत्र येतं आणि तयार होतं हायड्रोजन क्लोराइड HCl. आणि या Cl च्या जागी कुठला ग्रुप जातो NH2 आणि आपल्याला मिळतं CH3 CH2 NH2 CH3 CH2 NH2. याचं कॉमन नाव आहे इथाइल अमाइन. कॉमन नाव आहे इथाइल अमाइन. IUPAC नाव आहे इथॅनामाइन. म्हणजेच काय तयार झालं अल्किल हॅलाइडचं रूपांतर कशात झालं प्रायमरी अमाइन. आणि सबस्टिट्यूशन झालं का बघा X च्या जागी कुठला ग्रुप गेलाय NH2 आणि NH2 च्या जागी कुठला ग्रुप गेलाय X. म्हणजे काय झालं एका ऍटमची दुसऱ्या ऍटमनं जागा घेतली. या रिएक्शनला म्हणायचं फॉर्मेशन ऑफ प्रायमरी अमाइन किंवा त्याला म्हणायचं अमिनोलिसिस. त्याच्यानंतर 6वी रिएक्शन आहे फॉर्मेशन ऑफ ईथर. फॉर्मेशन ऑफ ईथर. फॉर्मेशन ऑफ ईथर. आता याच रिएक्शनला विल्यमसन सिंथेसिस म्हणायचं. विल्यमसन नावाच्या सायंटिस्टने ही रिएक्शन सांगितली म्हणून त्या रिएक्शनला काय म्हणायचं विल्यमसन सिंथेसिस. विल्यमसन सिंथेसिस. आता अल्किल हॅलाइडचं रूपांतर कशात करायचं आहे ईथर मध्ये. अल्किल हॅलाइड म्हणजे RX त्याचं रूपांतर कशात करायचं आहे ईथर. ईथरचा जनरल फॉर्म्युला काय आहे ROR. ROR म्हणजे काय आहे ईथर. आता अल्किल हॅलाइडचं रूपांतर ईथर मध्ये कसं करायचं अगोदर अल्कोहोलचं रूपांतर अल्कोऑक्साइड मध्ये करायचं. अगोदर काय करायचं अल्कोहोल ROH. अल्कोहोलचा फॉर्म्युला काय ROH. या अल्कोहोलला सोडियम मेटल बरोबर हीट करा. सोडियम मेटल बरोबर. सोडियम मेटल बरोबर हीट केल्यानंतर हा बॉन्ड ब्रेक होतो. ऑक्सिजन आणि हायड्रोजन मधला बॉन्ड ब्रेक होतो. हे H बाहेर पडतं. H कशाच्या फॉर्म मध्ये बाहेर पडतं H2 च्या फॉर्म मध्ये. आणि या हायड्रोजनची जागा कोणी घेतं सोडियम आणि आपल्याला मिळतं RONA. याचं नाव आहे सोडियम अल्कॉक्साइड. सोडियम अल्कॉक्साइड. सोडियम अल्कॉक्साइड. आता रिएक्शन बॅलन्स करताना इथं हायड्रोजन एक आहे इथं 2 आहे म्हणजे या रिएक्शनला आपल्याला 2 न गुणावं लागेल. R2 झाले इथं R1 आहे म्हणजे याला सुद्धा 2 न गुणावं लागेल. सोडियम इथं 2 झाले इथं 1 आहे म्हणून त्याला सुद्धा 2 न गुणावं लागेल. म्हणजे पहिल्यांदा अल्कोहोलचं रूपांतर कशात करायचं सोडियम अल्कॉक्साइड. आणि मग या सोडियम अल्कॉक्साइडचा वापर काय करायचा अल्किल हॅलाइडचं रूपांतर ईथर मध्ये करण्यासाठी करायचं. आता ती रिएक्शन कशी आहे बघा. अल्किल हॅलाइडला काय करायचं सोडियम अल्कॉक्साइड बरोबर हीट करायचं. आता जनरल रिएक्शन RX म्हणजे अल्किल हॅलाइड पुन्हा बरोबर हीट करायचं सोडियम अल्कॉक्साइड RONA. तर लिहिताना मी NaOR म्हणजे तेच आहे RONA सोडियम अल्कॉक्साइड. RX म्हणजे अल्किल हॅलाइड. याच्या बरोबर जर आपण हीट केलं तर हा X आणि हा सोडियम एकत्र येतं. सोडियम हॅलाइड म्हणजे NaX आणि
या एक्सच्या जागी राहिलेला ग्रुप OR आणि आपल्याला मिळतं ROR. ROR म्हणजे काय इथर. म्हणजे अल्किल हॅलाइडचं रूपांतर कशात झालं इथर मध्ये. सबस्टिट्यूशन झालं बघा. एक्सच्या जागी कुठला ग्रुप गेलाय OR आणि Na च्या जागी ग्रुप कुठला गेलाय X. म्हणजे काय झालं अदलाबदल झाली. या रिएक्शनला म्हणायचं विल्यमसन सिंथेसिस. म्हणजे when alkyl halide is heated with sodium alkoxide it undergoes substitution reaction and formation of ether take place. आणि आपल्याला काय मिळतं इथर. या रिएक्शनला म्हणायचं विल्यमसन सिंथेसिस. आता R च्या जागी जर आपण स्पेसिफिक घेतलं समजा R च्या जागी CH3 घेतलं X च्या जागी Cl घेतलं मिथाइल क्लोराइड याची रिएक्शन पुन्हा बरोबर केली NaO. या R च्या जागी समजा CH3 घेतलं याचं नाव आहे सोडियम मिथॉक्साइड. सोडियम मिथॉक्साइड याचं नाव आहे मिथाइल क्लोराइड. आता याच्या बरोबर जर आपण त्याला हीट केलं क्लोरीन आणि सोडियम एकत्र येतं आणि आपल्याला काय मिळतं सोडियम क्लोराइड NaCl. आणि या Cl च्या जागी कुठला ग्रुप जातो OCH3 आणि आपल्याला मिळतं CH3OCH3 म्हणजे डायमिथाइल इथर. कॉमन नाव आहे त्याचं डायमिथाइल इथर. IUPAC नाव आहे त्याचं मिथॉक्सीमिथेन. म्हणजेच काय झालं आपल्याला इथर मिळलं. ही रिएक्शन आहे फॉर्मेशन ऑफ इथर किंवा त्या रिएक्शनला म्हणायचं विल्यमसन सिंथेसिस. त्याच्यानंतर सातवी रिएक्शन आहे फॉर्मेशन ऑफ ईस्टर. आता आपल्याला काय तयार करायचं आहे ईस्टर म्हणजे RX. त्याचं रूपांतर कशात करायचं आहे RC डबल बॉन्ड OR. हा ईस्टरचा फॉर्म्युला आहे RC डबल बॉन्ड OR ईस्टर. आता कसं तयार करायचं पहिल्यांदा कार्बोक्सिलिक ऍसिडचं रूपांतर सिल्वर साल्ट मध्ये करायचं. म्हणजे RC डबल बॉन्ड OH हा आहे कार्बोक्सिलिक ऍसिड. या कार्बोक्सिलिक ऍसिडची रिएक्शन कोणाबरोबर करायची सिल्वर मेटल बरोबर करायची. सिल्वर मेटल बरोबर केल्यानंतर पाठीमागच्या सारखाच हा बॉन्ड ब्रेक होतो. H बाहेर पडतं H2 च्या फॉर्म मध्ये आणि या H च्या जागी कोण येतं Ag आणि आपल्याला मिळतं RC डबल बॉन्ड OAg. बॅलन्स करण्यासाठी याला जोडणं आणि याला जोडणं. याला म्हणायचं सिल्वर साल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. आणि आता अल्किल हॅलाइडची या साल्ट बरोबर रिएक्शन करायची. म्हणजे RX अल्किल हॅलाइड त्याची रिएक्शन AgOC डबल बॉन्ड R. तेच आहे फक्त या बाजूने लिहिले RC डबल बॉन्ड OAg. याच्या बरोबर जर आपण हीट केलं हा X आणि हा Ag एकत्र येतं AgX सिल्वर हॅलाइड. आणि या X च्या जागी राहिलेला ग्रुप OC डबल बॉन्ड R. म्हणजे काय मिळतं आपल्याला RC डबल बॉन्ड OR RC डबल बॉन्ड OR RC डबल बॉन्ड OR म्हणजे काय ईस्टर. झालं बघा. अल्किल हॅलाइडचं रूपांतर कशात झालं ईस्टर मध्ये. आणि सबस्टिट्यूशन X च्या जागी कुठला ग्रुप गेलाय OC डबल बॉन्ड R. आणि हा जो AG च्या जागी कोण गेलाय X. म्हणजे काय झालं सबस्टिट्यूशन रिएक्शन. ही आहे फॉर्मेशन ऑफ ईस्टर. आता नवीन सिलेबस मध्ये या सगळ्या रिएक्शन ऍड नाही. आपल्याला 5च रिएक्शन दिले आणि जुन्या सिलेबस मध्ये आपल्याला या रिएक्शन होत्या फॉर्मेशन ऑफ प्रायमरी अमाइन अमिनोलिसिस विल्यमसन सिंथेसिस. आपल्याला सगळ्या रिएक्शन बघायचे. जरी बोर्ड मध्ये नसतील तर आपल्याला CET
आपल्याला त्या उपयोगी येईल. आता याच्या व्यतिरिक्त नवीन सिलेबस मध्ये आपल्याला दोन रिएक्शन ऍडिशनल दिले. एक आहे ऍक्शन विथ पोटॅशियम नायट्राइट आणि ऍक्शन विथ सोडियम नायट्राइट. म्हणजे आठवी रिएक्शन पोटॅशियम नायट्राइट बरोबर रिएक्शन करायची. आता पोटॅशियम नायट्राइट बरोबर ज्यावेळेस आपण अल्किल हॅलाइडला हिट करतो त्यावेळेस आपल्याला अल्किल नायट्राइट मिळतो. अल्किल नायट्राइट म्हणून त्याच रिएक्शनला फॉर्मेशन ऑफ अल्किल नायट्राइट. अल्किल नायट्राइट अल्किल नायट्राइट बरोबर आपल्याला काय करायचं आहे रिएक्ट करायचं. RX आता पोटॅशियम नायट्राइटचा फॉर्म्युला आहे KNO2. आता तो लिहिण्याची पद्धत बघा KON डबल बॉन्ड O KON डबल बॉन्ड O ही त्याची लिहिण्याची पद्धत आहे. पोटॅशियम नायट्राइट हा X आणि हा K एकत्र येतं. KX काय मिळतं आपल्याला KX आणि या X च्या जागी कुठला ग्रुप जातो ONO आणि आपल्याला मिळतं RON डबल बॉन्ड O. याचं नाव आहे अल्किल नायट्राइट. RON डबल बॉन्ड O चं नाव काय आहे अल्किल नायट्राइट. म्हणजे अल्किल हॅलाइडचं रूपांतर कशात झालं अल्किल नायट्राइट. सबस्टिट्यूशन झालं का बघा. X च्या जागी कुठला ग्रुप आलाय ON डबल बॉन्ड O आणि ON डबल बॉन्ड O च्या जागी कुठला ग्रुप आलाय X. म्हणजे काय झालं सबस्टिट्यूशन रिएक्शन. आता ही रिएक्शन आपल्याला ऍडिशनल आहे फॉर्मेशन ऑफ अल्किल नायट्राइट. आणि शेवट एक रिएक्शन आहे फॉर्मेशन ऑफ नायट्रो अल्केन. फॉर्मेशन ऑफ नायट्रो अल्केन. आता या ज्या रिएक्शन आहेत नवीन सिलेबसचे जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये आपल्याला तक्त्यामध्ये दिले. एवढं आपल्याला डिटेल दिलेलं नाही. फक्त रिएक्टंट रिएजंट आणि डायरेक्ट प्रोडक्ट दिलेले आहे. पण आपल्याला त्या माहित पाहिजे नेमकं रूपांतर कसं झालं रिएक्टंटचं रूपांतर प्रोडक्ट मध्ये कसं होतं. फॉर्मेशन ऑफ नायट्रो अल्केन. आता नायट्रो अल्केन म्हणजे काय RX चं रूपांतर कशात करायचं आहे RNO2. आता अल्किल हॅलाइड RX म्हणजे काय अल्किल हॅलाइड. RX म्हणजे काय अल्किल हॅलाइड. याला सिल्वर नायट्राइट बरोबर हिट करायचं. पोटॅशियम नायट्राइट बरोबर हिट केलं की आपल्याला मिळतं अल्किल नायट्राइट. आणि जर सिल्वर नायट्राइट बरोबर हिट केलं AgNO2. आता NO2 कसं लिहायचं N डबल बॉन्ड O मायनस हा NO2 आहे. AgNO2 म्हणजे सिल्वर नायट्राइट. याच्या बरोबर हिट केल्यानंतर हा X आणि Ag एकत्र येतं. AgX म्हणजे सिल्वर हॅलाइड AgX. आणि X च्या जागी कुठला ग्रुप जातो NO2 RN डबल बॉन्ड O मायनस. आता RN डबल बॉन्ड O मायनस म्हणजेच काय असतं NO2 नायट्रो अल्केन. ऍक्च्युअल स्ट्रक्चर असं असतं पण आपण लिहिताना या पद्धतीने लिहितो. जसं कार्बन डायऑक्साइडचा फॉर्म्युला आपण CO2 लिहितो. पण प्रत्यक्षात त्याचं ज्यावेळेस आपण स्ट्रक्चर काढतो त्यावेळेस कसं काढतो C डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O म्हणजे व्हॅलन्सीचा विचार करतो. तसं नायट्रो NO2 ऍक्च्युअल त्याचं स्ट्रक्चर या पद्धतीने असतं. म्हणजे फॉर्मेशन ऑफ नायट्रो अल्केन. याच्यामध्ये बघा X च्या जागी कुठला ग्रुप आलाय NO2 आणि NO2 च्या जागी कुठला ग्रुप आलाय X. म्हणजे काय झालं सबस्टिट्यूशन रिएक्शन. ही केमिकल रिएक्शन मधली पहिली महत्त्वाची रिएक्शन आहे सबस्टिट्यूशन रिएक्शन. याच्यामध्ये आपण टोटल 9 सबस्टिट्यूशन रिएक्शन. पहिली हायड्रोलिसिस म्हणजे फॉर्मेशन ऑफ अल्कोहोल.
दुसरी रिएक्शन विथ मॉइस्ट सिल्वर ऑक्साइड किंवा त्याला म्हणायचं फॉर्मेशन ऑफ अल्कोहोल. तिसरी फॉर्मेशन ऑफ अल्किल सायनाइड, फॉर्मेशन ऑफ अल्किल आयसोसायनाइड. पाचवी फॉर्मेशन ऑफ प्रायमरी अमाइन किंवा अमिनोलिसिस. सहावी फॉर्मेशन ऑफ इथर, त्यालाच आपण म्हणतो विल्यमसन सिंथेसिस. सातवी फॉर्मेशन ऑफ ईस्टर आणि या दोन ऍडिशनल आहेत फॉर्मेशन ऑफ अल्किल नायट्राइट आणि फॉर्मेशन ऑफ नायट्रो अल्केन. या सर्व रिएक्शन आहेत सबस्टिट्यूशन रिएक्शन. सबस्टिट्यूशन रिएक्शन. आता सबस्टिट्यूशन रिएक्शन, आता सबस्टिट्यूशन रिएक्शन नंतरचा त्याच्यामध्ये एक महत्त्वाची रिएक्शन आहे अजून एक, न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. आता याच्यामध्ये आपण बघणार आहे रिएक्शन मेकॅनिझम. याच्यामध्ये आपण बघणार आहे रिएक्शन मेकॅनिझम. रिएक्शन मेकॅनिझम अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे हा रिएक्शन मेकॅनिझम. आता रिएक्शन मेकॅनिझम म्हणजे नेमकं काय? आपण प्रयोगशाळेमध्ये रासायनिक अभिक्रिया करतो, पण त्या रासायनिक अभिक्रिया घडत असताना नेमक्या कशा घडतात? आपण रासायनिक अभिक्रियेचा विचार करताना रिएक्टंट आणि प्रोडक्ट आणि रिएजंट आणि कॅटलिस्ट, पण त्या ज्या घडतात त्या कशा घडतात त्याच्यासाठी आपल्याला रिएक्शन मेकॅनिझम. आता फॉर एक्झाम्पल जर आपण मिथाइल ब्रोमाइड घेतलं, मिथाइल ब्रोमाइड, या मिथाइल ब्रोमाइडची रिएक्शन जर समजा आपण ॲक्वियस अल्कली बरोबर केली NaOH, ॲक्वियस अल्कली बरोबर त्याला बॉईल केली, आपल्याला सोडियम ब्रोमाइड तयार होते आणि CH3OH. आता ही एक रासायनिक अभिक्रिया आहे. मिथाइल ब्रोमाइडचं रूपांतर कसं झालंय मिथाइल अल्कोहोल, म्हणजे याच्यामध्ये काही बॉन्ड ब्रेक झाले आणि काही नवीन बॉन्ड तयार झाले. बघा इथं याच्यामध्ये बॉन्ड कुठला आहे? कार्बन आणि ब्रोमीन मध्ये बॉन्ड आहे. कार्बन आणि ब्रोमीन मध्ये बॉन्ड आहे आणि जो हा प्रोडक्ट आहे याच्यामध्ये कार्बन आणि OH मध्ये, म्हणजे इथं काय झालंय हा कार्बन ब्रोमीन बॉन्ड ब्रेक झालाय आणि याच्यामध्ये कार्बन आणि OH मध्ये बॉन्ड तयार झालाय. याच्यामध्ये बॉन्ड ब्रेक झालाय आणि याच्यामध्ये बॉन्ड तयार झालाय. म्हणजे रासायनिक अभिक्रिया घडत असताना काही बॉन्ड हे ब्रेक होतात आणि काही बॉन्ड नवीन तयार होतात. मग आता रिएक्शन मेकॅनिझम म्हणजेच काय? तर स्टेप बाय स्टेप डिस्क्रिप्शन ऑफ हाऊ द रिएक्टंट्स आर कन्व्हर्टेड इनटू प्रोडक्ट. म्हणजे स्टेप बाय स्टेप, म्हणजे प्रत्येक पायरीला डिस्क्रिप्शन ऑफ म्हणजे माहिती सांगायची. रिएक्टंट्स आर कन्व्हर्टेड इनटू प्रोडक्ट, रिएक्टंटचं रूपांतर प्रोडक्ट मध्ये कसं होतं ह्याची प्रत्येक स्टेपला माहिती सांगणं म्हणजे रिएक्शन मेकॅनिझम. म्हणजे रिएक्शन मेकॅनिझमची डेफिनेशन काय आहे? स्टेप बाय स्टेप, स्टेप बाय स्टेप डिस्क्रिप्शन ऑफ, स्टेप बाय स्टेप description of how the reactants are converted into product. रिएक्टंटचं रूपांतर प्रोडक्ट मध्ये कसं होतं ह्याची प्रत्येक स्टेपला माहिती सांगणं म्हणजे काय? रिएक्शन मेकॅनिझम इज कॉल्ड रिएक्शन मेकॅनिझम. त्याला म्हणायचं रिएक्शन मेकॅनिझम. म्हणजे हा CDR बॉन्ड कसा ब्रेक झाला, COH मध्ये बॉन्ड कसा तयार झाला, रिएक्शन कोणत्या स्टेप मध्ये गेली, कशी रिएक्शन घडली याची माहिती सांगणं म्हणजे रिएक्शन मेकॅनिझम. आता इथे आपल्याला दोन प्रकारचे रिएक्शन मेकॅनिझम बघणार आहे आपण, SN1 रिएक्शन आणि SN2 रिएक्शन, ते आपण नंतरच्या तासात.